मल्लखांबचा पाया कुठे रचला गेला? मानसोल्लास नावाचा ग्रंथ आहे जो 1135 मध्ये सोमेश्वर चालुक्याने लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये मल्लखांब सदृश्य काही ओढे आढळतात. एक कपाल कुरंटक योग आहे, तो पण हजारो वर्षापूर्वीचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गज्जू योगा म्हणून मल्लखांबाबद्दलची माहिती दिलेली आहे, रोप मल्लखांबद्दल विशेषतः. आणि तामिळनाडूमध्ये काही केव्ज आहेत, त्या पण हजारो वर्षापूर्वीचे आहेत. तिकडे पण मल्लखांब सारखे काही शिल्प आढळतात. आपल्याकडे जेजुरीच्या खंडोबाची आरती होते, त्याच्यामध्ये आरतीचं जे तबक असतं त्याच्यामध्ये एक मल्लखांब ठेवलेला असतो. इतक्या वर्षांची परंपरा. आणि लोकांचं असं म्हणणं आहे की मल्लखांब इतक्या सालापासून अस्तित्वात होता. मी ओरिसामध्ये गेलो होतो, तिथे जगन्नाथपुरीचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला एक जगन्नाथ वल्लभ आखाडा आहे. तर त्या आखाड्यामध्ये मी गेलो होतो, म्हणाले इकडे मल्लखांब चालतो. आणि तो सकाळी 5 वाजता एक मल्लखांब पटू येतो आणि तो मल्लखांबाची प्रॅक्टिस करतो. त्या दिवशी रात्री माझी मुंबईला परत येण्याची गाडी होती, मी तिकीट कॅन्सल केलं, राहिलो तिकडे. आणि दुसऱ्या सकाळी 5 वाजता गेलो. तो बरोबर 5 वाजता तो लक्ष्मीधर भोई नावाचा माणूस आला. 65 वर्षाचा होता, कच्छा घातलेला होता, उघडा बंब. आणि त्याने म्हटलं की इकडे तुम्ही मल्लखांब करता का? तर हो, आम्ही एका सुपारीच्या झाडावरती मल्लखांब करतो. तर मग त्यांनी मला करून दाखवलं तिकडे मल्लखांब. आणि म्हटलं तुम्हाला कोणी शिकवलं? तर माझ्या आजोबांनी मला शिकवलं. त्यांना कोणी शिकवलं? त्यांच्या आजोबांनी त्यांना शिकवलं. म्हणजे हे म्हणे जेव्हापासून जगन्नाथ वल्लभ मंदिर आहे तेव्हापासून इकडे आखाडा आहे, तेव्हापासून आम्ही मल्लखांब करतो. म्हणजे 700 वर्षाचं ओरिजिन ते सांगतात. पण हिस्टॉरिकली जर बघितलं तर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये पुण्यामध्ये बाजीराव पेशवे होते आणि त्या पेशव्यांच्या दरबारात 52 पैलवान होते, ज्यांचं काम फक्त कुस्ती शिकवायची. हैदराबादच्या निजामाकडनं 2 पैलवान आले, एकाचं नाव अली आणि एकाचं नाव गुलाब. आणि हे असे 6.5-7 फूट बलदंड धिप्पाड होते. पण त्यांचा लौकिक असा होता की कोणीही त्यांना कुस्तीमध्ये पराभूत करू शकलं नव्हतं. त्यामुळे ते दक्षिणेकडनं उत्तरेकडे निघाले होते आणि पुण्यापर्यंत येऊन पोहोचले. त्यांनी पुण्यात आव्हान दिलं, आमच्याशी कुस्ती खेळायला कोण तयार असेल तर त्यांनी पुढे यावं. मी तर आपला पराभव मान्य करून पुढे उत्तरेकडे निघून जातो. त्या 52 पैलवानांपैकी एकाची हिंमत झाली नाही की त्यांचं आव्हान स्वीकारायचं. त्यांची तयारी आणि त्यांची देहयष्टी वर्णन केले. म्हणजे व्यायाम ज्ञानकोश नावाचा एक खंड आहे जो दत्तात्रय चिंता मुजुमदार म्हणून यांनी लिहिलेला आहे. 350 पानाचा फक्त मल्लखांबावरचा खंड आहे. त्याच्यामध्ये ही कथा दिलेली आहे की त्याला दररोज खायला इतकं किलो मटण लागायचं किंवा असं. तर बाळंबटाला देवधर नावाचे एक 17-18 वर्षाचे युवक होते. तर त्यांनी मुदत मागून घेतली, मी तयार आहे कुस्तीचं आव्हान स्वीकारायला. काही मुदत मागून, एक भिक्षुक होते, देवबाबाचे देवाची पूजा अर्चा करण्याची हे त्यांचं काम होतं. पण त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये कोठुरे नावाचं त्यांचं गाव आहे. त्या कोठुरे गावाला गेले. तिकडनं वणीची देवी म्हणून एक प्रसिद्ध सप्तशृंगी देवी. त्यांनी देवीची आराधना केली. देवी प्रसन्न झाली आणि देवीने सांगितलं प्रत्यक्ष बजरंगबली तुझ्या स्वप्नात येतील आणि कुस्तीचे काही डाव दाखवतील. त्याप्रमाणे सतत 3 रात्री बाळंबटांना बजरंगबलीने दर्शन दिलं. त्यांनी इकडे खांब तयार करून घेतला, त्याच्यावर सराव केला. ठरलेल्या मुदतीत ते पुण्याला परत आले आणि त्यांनी गळेखोड्याच्या डावाने त्या गुलाब या अली या पैलवानाचा पराभव केला. पेक्षा वयाने, वजनाने, ताकदीने, कौशल्याने मातब्बर असलेल्या पैलवानाला चितपट करण्याचं तंत्र शिकवलं. त्या खांबाला मल्लखांब असं नाव दिलं. मल्लखांब हा फक्त व्यायामाचा प्रकार आहे की आणखी काही आहे? मी हायली रेकमेंड करेन. उलट मल्लखांबामध्ये ही जी एक ज्याला आपण क्युरेटिव्ह म्हणून, रेमेडियल म्हणून, हा जो आस्पेक्ट आहे तो लोकांच्या समोरून आलेला नाही आहे. मल्लखांबाचा एक प्रकार लोकांच्या समोर जो आलेला आहे तो म्हणजे एक स्पर्धात्मक प्रकार. म्हणजे मुलं उड्या मारतात, कोलांटी मारून मल्लखांब पकडतात किंवा मल्लखांब उडवतात, कोलांटी मारून जमिनीवरती उतरतात. हा ठीक आहे, एक स्पर्धात्मक प्रकार आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त मला माझ्या आरोग्यासाठी मल्लखांब करायचं आहे. मग त्यासाठी मी कुठले प्रकार करावेत, ते कसे करावेत, आणि ते नियमितपणे केल्यामुळे जे मगाशी म्हटलं की मल्लखांबामुळे शरीरातल्या प्रत्येक भागाला कमीत कमी वेळामध्ये चांगला व्यायाम होतो. आणि त्या इंटरनल सिस्टीम्सला, पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, हृदयाभिसरण संस्था असेल, नर्वस सिस्टीम असेल,
म्हणजे शेवटी रोग होतात कशामुळे, तर ह्या तुमच्या सिस्टीमचं काम बिघडलं कुठेतरी की रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे सिस्टीम्स कार्यान्वित करणं, त्यांना कार्यक्षम ठेवणं हे सगळ्यात जास्त मलखांबामध्ये होतं. आणि ते करण्याचं मी लोकांना आवाहन करतो की तुम्ही या, चालू करा. हळूहळू तुम्हाला लक्षात येईल का रे, हे केल्यामुळे माझा BP कमी झाला, माझा डायबिटीस कमी झाला. एवढंच नाही, माझे एक मित्र होते भरत पाटील म्हणून, ते माझ्या ऑफिसमध्ये इन्स्पेक्टर म्हणून होते आणि मी त्यावेळेला सुपरिटेंडेंट होतो. एकदा म्हणाले की मी डॉक्टरांकडे गेलो होतो आणि त्याने मला सांगितलं किडनी स्टोन झालाय तुम्हाला आणि आता 3 महिन्याने मला ऑपरेशन करायला सांगितलं. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही काम करा, सकाळी ऑफिसमध्ये यायच्या आधी व्यायामशाळेत या आणि इकडे आपण मलखांब करूया. आणि ते यायला लागले. 3 महिने दररोज सकाळी 1 तास येऊन त्यांनी मलखांब केला आणि मग आम्ही एकत्र तिकडनं ऑफिसमध्ये जातो. आणि 3 महिन्यानंतर पुन्हा ते डॉक्टरांकडे गेलोय, तर डॉक्टरांनी बघितलं, म्हणतात अरे आश्चर्य आहे, तुमचा किडनी स्टोन गायब झालाय. आता ही ताकद कुठनं आली? ही मलखांबाची ताकद आहे. पण ही ताकदपेक्षा हे म्हणजे मॅजिकल आहे. तुम्हाला दिसतं ते मॅजिक, पण खरी त्याची ताकद जी आहे त्याने होणाऱ्या शरीरामध्ये अंतर्गत बदल जे होतात, ते खूप महत्वाचे आहेत. आणि हे फक्त शारीरिकच, आता ह्याच्यावर खूप संशोधन व्हायला, म्हणजे एकाला फायदा झाला म्हणजे एक सरसर धोपट विधान आपण नाही करू शकणार, पण अशा अनेक गोष्टी केसेस डील केल्या पाहिजेत आपण. आणि दुसरं एक उदाहरण सांगतो की माझ्याकडे एक 2 मुलं होती, त्यांचे पालक होते आणि त्यांची एक जॉईंट फॅमिली होती. म्हणजे ते आणि त्यांचे भाऊ दोघं एकत्र होते, यांची पण फॅमिली होती, बायको आणि 2 मुलं, त्यांची पण फॅमिली होती, त्यांची बायको आणि 1 मुलगी होती. आणि एकच स्वयंपाकघर होतं. घरात खूप क्लॅशेस असायचे, दररोज भांडणं व्हायची. एकदम मला म्हणाले वैतागले, मला ऑफिस सुटल्यानंतर घरी जावं असं वाटत नाही, इतका त्रास होतो मानसिक खूप. म्हणून तुम्ही एक काम करा, संध्याकाळी ऑफिस सुटलात की व्यायामशाळेत यायला लागा आणि व्यायामशाळेत आपण मलखांब करूया. आणि ते आले आणि 2 महिन्यामध्ये ते रेग्युलर मलखांब करायला लागले. आणि मग 2 महिन्यांनी मी विचारलं काय आता काय परिस्थिती आहे घरातली? त्यामुळे घरातली परिस्थिती आहे तशीच आहे, पण मला आता अजिबात त्रास होत नाही. म्हणजे त्यांची मेंटल व्हॉट हॅज चेंज इज युअर माइंडसेट युअर काय म्हणतो परसेप्शन. आज म्हटलं बाहेर पाऊस खूप आहे, मला बाहेर जायचं, मी पाऊस थांबवू शकतो का? नाही, पण मी काय करतो, छत्री घेतो, रेनकोट घालतो आणि जातो बाहेर. तसं तुमच्या समोर एक कवच बनवा तुम्ही, की जे कवच घातल्याने तुम्हाला बाकी गोष्टी शिवू शकणार नाही. ही मलखांबाची ताकद आहे.